कोकाटे यांचे विमान जमिनीवर, शेतकरी कर्जमाफीवर भूमिका बदलली। शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींना कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांची चर्चा करण्याचे दिले आश्वासन। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आता शेतकरी कर्जमाफी प्रश्नावर जमिनीवर आले आहेत। नाशिक येथे शेतकरी संघटनांशी चर्चा करताना या विषयावर मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले। त्यामुळे कृषी मंत्र्यांना या प्रश्नाचे गांभीर्य उमगलं असावं। शेतकरी कर्जमाफी प्रश्नावरून राज्यात राजकारण तापलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रश्नावर निवडणूक प्रचारात आश्वासन दिलं होतं, मात्र सत्ता येताच त्यांनी आपली भूमिका तात्काळ बदलली। या उलट 31 मार्च अखेर सर्व शेतकऱ्यांनी कर्ज भरावे असे आवाहन पवार यांनी केलं होतं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या भूमिकेमुळे विरोधी पक्षांनी त्यांना चांगलेच धारेवर धरलं होतं। या विषयावर काँग्रेस पक्षाने नागपूर सहकारी ठिकाणी आंदोलन देखील केलं। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने महायुती सरकारला कर्जमाफीच्या प्रश्नावर थेट आवाहन दिलं होतं। या प्रश्नावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मात्र थेट प्रश्नकर्त्यांनाच झिडकारलं होतं। हा विषय आपला नाही असं त्यांनी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळे शेतकरी संघटना तसेच विविध शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना टार्गेट केलं होतं। आता कृषी मंत्री कोकाटे या विषयावर जमिनीवर आले आहेत। मी आपल्या भूमिकेपासूनही यू टर्न घेतला आहे। राज्यभर गाजत असलेल्या कर्जमाफीच्या प्रश्नावर कृषी मंत्री यांनी भूमिका बदललेली आहे। शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन देत विरोधकांना चुचकारण्याचा प्रयत्न केला। महायुतीचे सरकार राज्यात प्रबळ बहुमताने सत्तेवर आलं आहे। हे सरकार निवडणुकांमध्ये दिलेल्या आश्वासनाने चांगलेच बेजार झाले आहेत। विशेषतः लाडकी बहीण योजनेने सरकारच्या तिजोरीवर चांगला स्थान निर्माण केलाय। त्यामुळे विरोधी पक्षाचं शेतकऱ्यांमध्येही महायुती सरकारविषयी नाराजीची भावना तयार होऊ लागली आहे। कदाचित याचीच जाणीव झाल्याने कृषी मंत्री कोकाटे यांचे विमानही जमिनीवर उतरले आहे। आता या विषयावर नरमाईची भूमिका घेत शेतकऱ्यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।